माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन समचरणं सरोजं सांगलांबुदाभं जगरणहित पाणी तरुण तुळसीमाला कंधरं कंजमित्रं सदैवहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदासा लोकाभिरामं रणरंगधीर राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं माततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे किया स्मरण होय सकल विद्यांचे तिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार वाता तीन शिरे सहा तीन शिरे तीन शिरे अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरण जगन्नाथाच्या ठेले सेवे करता निवडलेला अभंग दक्षिण काशी पैठण पीठाधीश्वर संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणाच्या संख्येनं अक्षराच्या संख्येनं कडव्यांच्या संख्येनं छोटा फक्त 3 चरणाचा पण अर्थाच्या दृष्टिकोनाने जर विचार केला तर अतिशय मोठा व्यापक अद्भुत अलौकिक सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने पहाडच्या ब्रह्ममुहूर्ताला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तांची साक्षात्कार पहाडच्या ब्रह्ममुहूर्ताला योगीराज परब्रह्म अनुसूयात्मज ब्रह्मांड
अत्रिनंदन अनुसयानंदन भगवान श्री दत्तात्रयांचं दर्शन झालं आणि दत्त दर्शनानंतर संत एकनाथ महाराजांचा काय अनुभव, तो अनुभव संत एकनाथ महाराज या अभंगाच्या द्वारा आपल्याकडे ठेवतात. मुद्दाम म्हणून हा अभंग सांगायचा आहे. अखंड 34 वर्षाची ही परंपरा दत्त उपासनेची परमश्रद्धेय नारायण महाराज मोठे, परमश्रद्धेय मदन महाराज वरपे, ज्यांच्या प्रेरणेनं हे दत्तधाम उभं ठाकलं ते अनिल शेठ काशीनाथजी बंगाळ, आणि या धामासाठी ज्यांनी आपलं दान दिलं, भूदान, वैकुंठवासी श्रद्धेय रभाजी रखमा आरोटे, आणि या दत्त उपासनेसाठी, दत्त जन्म आणि दत्त जयंती सोहळा करण्यासाठी बंगाळ वस्तीतील सर्व युवक तरुण मित्रमंडळ, बंगाळ वस्तीवरील मेहंदुरी गावचे सर्व भक्त भागवत, दत्त भक्त, दत्त उपासक, दत्त सेवेक, आणि ज्या परंपरेनं ही दत्त सेवा चालू आहे ती परंपरा सुद्धा भारताच्या आध्यात्मिक परंपरेतली अत्यंत तेजस्वी परंपरा, अत्यंत जागृत आणि अत्यंत पवित्र अलौकिक असं स्थान श्री क्षेत्र दत्तधाम नारायण, ब्रह्मलीन प्रातस्मरणीय श्रद्धेय भगवान दत्तात्रयांचं ज्यांना साक्षात अनेक वेळा दर्शन झालं असे पुण्य श्लोक अण्णा महाराज, अशा एका तेजस्वी पवित्र सिद्ध सत्पुरुषाची ही सेवा 34 वर्ष आपण सर्व मंडळी चालवतात, आणि तरुण मित्र मंडळांनी मला आजची ही सेवा सुचवली. त्या निमित्तानं या अत्यंत पवित्र स्थानी भगवान अवधूत चिंतन दत्तात्रयांच्या चरण सानिध्यात त्यांच्या समक्ष आज सेवा करण्याचा योग आहे. आणि या सेवेमध्ये अधिक वृद्धिंग अजून आनंद प्राप्त होतो. तो आनंद देण्यासाठी वारकरी सगळी गुणी रत्न आपल्या तालुक्यातल्या वारकरी संप्रदायाची सगळी वैभव आदरणीय हरिभक्ती परायण ज्यांनी सुंदर अशी चाल गायली, गान कोकिळा, रेडिओ स्टार इंद्रभान महाराज कोल्हाळ, गायनाचार्य हरिभक्ती परायण आरंभाला ज्यांनी विना घेतला ते योगेश महाराज पांडे, आणि सोबतीला ज्यांनी चाल गायली सागर महाराज नवले, आणि अत्यंत तरबेज महाराष्ट्रात सध्या आपल्या अकोले आणि अहिल्यानगरचं नाव ज्यांच्या कलेनं गुणानं असं उंच उंच होत आहे असे मृदंग रत्न ज्ञानराज माऊली पापळ, माझे नित्य सहकारी हार्मोनियम वादक माऊली महाराज भागवत, आणि आमची सगळ्या वारकऱ्यांची कीर्तनकार कंट्रोल राहते, ज्यांच्यावरती नितांत श्रद्धा आहे अशी आदरणीय हरिभक्ती परायण चासकर महाराज, उपस्थित सर्व टाळकरी मंडळी,
सर्वच दोनही चोपदार विनेकरी फेटा मस्त दिसतोय आज, एक नंबर. फोटो काढून घे बरं त्यांचा. काढला ना? सगळे मंडळी उत्कृष्ट प्रकारची संशिष्टी. महेंद्र दादा बंगाल. आता तुझ्याच घरी बसलो होतो का फेटा बांधायला? खूप गोड, खूपच गोड. बंगाल्यांचं नाव सुद्धा वारकरी संप्रदायाचा आवाज उंच करण्यासाठी कारणी लागतंय. तसा महेंद्र दादा आणि सगळी कीर्तनं कायम चिरकाल स्मरणात राहण्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्यात टॉप कीर्तनकारांची कीर्तनं, प्रवचनं, महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकरी टॉप कलाकारांची मृदंग गायनाची, ज्याच्यावरती रीलचे रोज असे व्हिडिओ पडतात, असा चॅनल साधकांची माऊली सर्वेश दादा बाळसरा आणि आपण सर्व मंडळी, विशेषतः मातृ वर्ग, सगळ्या महिलांची स्तुती करायची यासाठी की भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे कार्यक्रम असेल, कुठलाही कार्यक्रम असू द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, त्या कार्यक्रमाला जर स्त्रिया आल्या नाही, महिला आल्या नाही, तर तो कार्यक्रम यशस्वी होणार नाही. त्याचं कारण सांगतो. प्रत्येक ठिकाणी तुम्ही इतक्या उत्स्फूर्त पद्धतीने उपस्थित राहता. बघा संख्या बघून घ्या, माणसं किती आहेत आणि बायका किती. तुमच्यामुळेच हा धर्म टिकला असं मी 100% सांगू शकतो. तुम्हाला त्यांच्याकरता टाळ्या वाजवण्याची वेळ आली, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून माऊली दत्त कुणाच्याही पोटी जन्माला येत नाही. दत्त कुणाच्याही पोटी जन्माला येत नाही. हा कमी कर थोडासा, पुढचा दत्त जन्माला घालण्यासाठी अनुसयाच लागते. कुणाच्याही पोटी जन्माला. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य असं आहे, भगवान श्री दत्तात्रयाचा अवतार झाला. या वेळेत रामानं अवतार घेतला दुपारी, कृष्णानं अवतार घेतला रात्री 12 वाजता, बजरंगबली जन्माला आले सूर्योदय समयाशी. पण या सगळ्या वेळा टाळून दत्त महाराज सांज समयी जन्माला, सांजेच्या वेळेला. इतर दिवशी 365 दिवसांपैकी 364 दिवस आहे, त्यावेळेला या मंदिरात तुम्ही आला, या औदुंबर वृक्षाखाली तुम्ही आला, तिथे दत्तवलय आहे, तिथे दत्तवलय आहे. पण आजच्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा, या दिवशी जर दत्त मंदिरामध्ये, या दिवशी जर तुम्ही औदुंबर वृक्षाखाली आला, त्या औदुंबर वृक्षाच्या बाजूला सडा समार्जन रांगोळी केली आणि भगवान दत्तात्रय ज्या नावाने, ज्या मंत्राने प्रसन्न होता, तो मंत्र तुम्ही गायला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा मंत्र या मंत्राचा पाठ, ही अक्षर जर घोकली
दत्त महाराज प्रकट होतात कुठे? त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट होतात. रामाने अवतार घेतला, त्यानं रावणाचा वध केला. लक्ष आहे ना? कृष्णाने अवतार घेतला, त्यानं कंस, चाणूर, मुष्टी, कागबग, रिठा असे शेकडो राक्षस मारले. आपल्याकडे दशावताराच्या कथा सांगितल्या जातात. दहा अवतार. पूर्वी लोकांना 10 अवतार माहित होते. आता सांगा बरं तुम्ही 10 अवतार. मच्छ, कच्छ, वराह, वामन, परशुराम. सांगा, पुढे सांगा. येतील सांगता? नाही सांगता. त्याचं कारण काय? आपल्याकडे जुन्या काळामध्ये सत्यनारायण असला, पूजा असली, वास्तुशांती असली, कसलाही कार्यक्रम असला तर या दशावताराचं स्तवन केलं जायचं. कार्यक्रम कुठल्या असू द्या, मंगल अष्टका म्हणाव्याच लागतात. लग्नातच नाही म्हणत. त्या मंगल अष्टकांमध्ये 10 अवतारांची नावं गायली जायची. अजून काही मंगल अष्टक आहेत की त्याच्यामध्ये या भारत देशातला पवित्र नद्यांचं नाव घेतलं जायचं. आता मंगल अष्टका मंत्राच्या स्वरूपात राहिल्याच नाही. आता घरादाराचा उतारा सांगू राहिले. घरादाराचा उतारा. हे मंगल अष्टकाच्या टायमाला, मंगल नवरदेव नवरी येते त्या टायमाला हे गाणे जर म्हटले तर त्या नवरा नवरीच्या कार्यामध्ये, मंगल कार्यामध्ये दोष लागतो बरं. कन्या बागडली आज, ते काहीतरी म्हणतात ना. अजून एक दुसरे एक गाणे अजून ते नवरी नवरदेव येताना. कोणतं? इंद्रबाल महाराज? नाही, मराठी. हा, नाही, ते दुसरं, ते महिला जास्त म्हणायचं ते गाणं. मस्त वाटायचं, म्युझिक वगैरे लावायचे त्याच्यात. हा, कोणतं? नाही, दुसरं अजून दुसरं होतं. नाही, ते नाही, हिंदी नाही, मराठी होतं. तुम्हाला तिथं गेलं बरं आठवत. गाणे म्हटले. त्याच्यानंतर स्वागताला मध्ये मंगलाष्टक म्हणतात. तुमचं आतापर्यंत मी एकही मंगलाष्टकांमध्ये तुम्ही मंगलाष्टकाच म्हणतात. मी तुमच्या शेकडो ऐकला, युट्यूबला पण ऐकलं. पण काही लोक गाणी म्हणतात. भावाचं नाव घालतील, बहिणीचं नाव घालतील, तिच्या बापाचं नाव घालतील, तिच्या आईचं नाव घालतील. ऐक, जिथं घालायची तिथे नाही घालायची नाव. मंगलाष्टक किती गोड. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चरमवती वेदिका शुभमंगल. बसा जेवायला. मंगलाष्टक म्हटल्या का अशी माणसाची गाल गाजरासारखे लाल होतात. काय आठवत त्यांना. म्हाताऱ्यांच्या सुद्धा काळ्या खुलल्या. पवित्र. तुम्हाला मी
कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी थोडं लोकसंवादानं चाललंय. काय सांगत होतो मी, लक्षात येते तुमच्या? काय? दशावतार. रामाना अवतार, रावण मारला, कृष्णाना अवतार, कंस मारला, वरा, वेगवेगळे राक्षस मारले. दत्त अवतार कोणता राक्षस मारतो? नद्यानं प्रॅक्टिकली फिजिकली शरीर यष्टी आणि शिर उडवलंय असा एकही राक्षस मारला आहे की नाही वैशिष्ट्य? बरं, राम विष्णूचा अवतार. राम कुणाचा अवतार? विष्णूचा अवतार. कृष्ण विष्णूचा अवतार. देवीनं सुद्धा अवतार घेतले, शक्तीनं तिनही अवतार घेतले. या भारत देशामध्ये शक्तीची 52 शक्तीपीठ आहे. 3.5 महाराष्ट्रात. दत्तात्रय नेमका अवतार कुणाचा? एकाचा की दोघाचा? हे सगळे अवतार एका देवतेने घेतलेले आहेत. पण या ब्रह्मांडामध्ये एक असं वैशिष्ट्यपूर्ण भगवंताचं रूप आपल्याला भेटलं. धार्मिकतेचं, आध्यात्मिकतेचं सगळ्यात उंच प्रतीक, वैशिष्ट्यपूर्ण अवतार म्हणजे दत्त अवतार. त्याच्यानं फक्त विष्णू आहे, त्याच्यातनं फक्त शंकर आहे, त्याच्यातनं फक्त ब्रह्मदेव, हे तिघही एकत्र आहेत. असं कोणत्या अवतारात सांगा? असं कोणत्या अवतारात? असं कोणत्या अवतारात? मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर समोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. मी तुमची दत्त महाराजांची गाणी खूप ऐकली. जर आठवलं तर मध्ये छान छान खूप काही नाही ऐकली. त्याच्यामध्ये त्या अवताराचं वैशिष्ट्य असे, त्याच्यामध्ये ब्रह्मदेवही आहे, त्याच्यामध्ये विष्णू आहे आणि त्याच्यामध्ये शिवही आहे. या अवताराचं वैशिष्ट्य काय माहिती आहे? या अवताराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, या तिघींनाही गर्व झाला होता. कुणाला? तिघांच्या बायकांना. नवरा चांगल्या पदावर असला का बाई काही ध्यानावर राहत नाही. नवरा चांगल्या पोझिशन वरती असला, नवरा चांगल्या पदावरती असला, नवरा चांगला लेवलला असला, उंच पदावरती असला, तर बायांना अहंकार असतो. तुम्हाला सुद्धा असेल कदाचित, मला नाही माहिती. आता आहे का नाही, तुमचा मालक काय करू तुम्हाला माहिती, मी कशाला उतारा विचारू त्याचा. अहंकार असतो, तिघींना अहंकार. आणि एक असा बाबा आहे, त्याला आग लावायचा सोडून दुसरा धंदाच नाही. काय नाव त्याचं? नारद. नारद आले, तिघी एकत्र बसल्या होत्या. मी शॉर्ट करून सांगतो, मला अभंगातही जायचं. एक वर सांगितलं, तुम्ही काय पतिव्रत आहे, तुमच्यापेक्षा सुद्धा भूतलावरती अशी पतिव्रत आहे
की अशी पतिव्रता माझ्या आयुष्यात मी कधी पाहिली नव्हती. तिला चांगलं म्हटलं की हिचा जाळ झालाच. तुम्हाला आहे ना, तुम्हाला ॲलर्जी, शेजारनिक जे आहे ते तुझ्याकडे म्हणून तुला ॲलर्जी. तुमच्याकडे काय आहे त्याच्यात तुम्ही समाधानी नाही. शेजारणीकडे जे आहे ते तुमच्याकडे नाही म्हणून तुम्ही दुःखी आहात. खरे खरे खोटे, खरे खोटे. मला सांग, लाईव्ह कास्ट आहे हे, मी खरं बोलतो खोटं बोलतो? खरं बोलतो. तुमच्याकडे मोबाईल कोणता आहे त्याच्याशी घ्यायचं नाही तुम्हाला, पण तिनं चांगला बदलला ना, तुमचा फोडणार, डिस्प्ले फोडून टाकणार तुम्ही. या तिघींनाही त्या अनुसयेचा तिरस्कार, मत्सर वाटला आणि फक्त हा मत्सर घालवण्यासाठीच दत्तात्रयाचा अवतार आहे. काय घालवण्यासाठी? मी जे बोललो तुम्हाला, रावण मारला, कृष्णानं कंस मारला, दत्त महाराजांनी कोणता राक्षस मारला? दत्त महाराजांनी वरचा दिसणारा कोणताच राक्षस मारला नाही. जो राक्षस आतापर्यंत कुणाला दिसलाच नाही, तो प्रत्येकामध्ये आहे. तो राक्षस अजून कोणाला मारताच आला नाही, असा मत्सर नावाचा राक्षस दत्त महाराजांनी मारला. मत्सर. म्हणून हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि तो आजचा दिवस. दत्तात्रय पाहिजे तुम्हाला? अरे आतापर्यंत कोणत्याच अवतारामध्ये एखाद्या वृक्षाला दत्त म्हटलेलं नाहीये. सांगा मला. त्या झाडाखाली बसलं की तिथे राम प्रकट होतो. कोणतंय असं सांगा मला झाडाखाली? कृष्ण अवतारामध्ये कदंब वृक्षाचं वर्णन अनेक वेळा आलं, पण कदंब कृष्ण नाहीये. आजचं कीर्तन नैमित्तिक हे लक्षात घ्या योगेश. कृष्ण अवतारामध्ये कदंबाला खूप येतो. कदंब खाली उभे राहतो, गोपिकांची गोपाळांची वाट पाहतो, तिथे बासरी वाजवतो, मुरली वाजवतो, भक्तांना एकत्र करतो, गोपाळांशी क्रीडा करतो, खेळ खेळतो. आणि थकले की त्या कदंबाच्या वृक्षाच्या सावलीत येऊन बसतात. मी गेलो त्या कदंबाखाली. पण दत्त अवताराचं वैशिष्ट्य हे आहे, या औदुंबराच्या खाली तुम्ही बसलात, तिथं गावठी गाईच्या शेणानं गोमूत्रानं सारवलं आणि तिथे अनुष्ठान मांडलं. या दत्त अवताराचं वैशिष्ट्य असतंय फक्त स्मरण केल्यानं प्रगट होतो. म्हणून या अवताराला स्मर्तृगामी असं म्हटलेलं आहे. स्मरण केल्याने भक्ताच्या अंतःकरणामध्ये प्रकट होतो. दत्तात्रयाला अनेक वेळा या भूतलावरती यावं लागलं. भक्ताच्या इच्छा जाणून दत्त महाराजांचा अनेक वेळेला या भूतलावरती अवतार झाला. श्रीपाद वल्लभ असते. त्या अवतार, त्या मंत्रामध्येच त्याचा उल्लेख आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभांचा अवतार, नृसिंह सरस्वतींचा अवतार, स्वामी समर्थ महाराजांचा अवतार. कधी कधी असं सांगितलं जातं की गजानन महाराजांचा अवतार सुद्धा दत्त महाराजांचा अवतार आहे. आणखी पुढे जाऊन सांगितलं जातं की शिर्डीच्या साईबाबांचा अवतार सुद्धा दत्त महाराजांचा अवतार आहे. आळंदीत नृसिंह सरस्वती आहे. अजूनही पुढे या महाराष्ट्रामध्ये अनेक चमत्कार घडले. योगीराज आनंदकोटी ब्रह्मांड नायक गगनगिरी महाराज हा सुद्धा दत्ताचा अवतार आहे असं भक्त मंडळी सांगतात. टेंभे स्वामी हा सुद्धा
दत्ताचा अवतार आहे. पुण्यामध्ये शंकर स्वामींचा मठ आहे. ते असे बसलेले आहेत बघा, आहे ना. श्री परमपूज्य प्रातस्मरणीय शंकर महाराज हा सुद्धा दत्ताचाच अवतार आहे. प्रत्येकाचा गुरु, प्रत्येकाचा गुरु हा सुद्धा दत्तच आहे. दत्त म्हणजे जगाच्या कल्याणासाठी दिलेला. दत्त या शब्दाचा अर्थ काय? जनकल्याणासाठी दिलेला. जनकल्याणासाठी दरी अवतार विश्वतारा विश्वाच्या कल्याणासाठी आहे. गाणगापूरला गेलेत, वेडे झालेले, मेळ सुटलेले, विकलांग, बुद्धिभ्रंश झालेले, अधिभौतिक अधिदैविक आध्यात्मिक दोषाने पछाडलेले वेडे लोक, हरबोपती खरबोपती सर्वसामान्य सर्व क्षेत्रातले माणसं ज्या वेळेला सगळे उपचार थांबतात त्यावेळेला गाणगापूरला जातात आणि त्या औदुंबराच्या वृक्षाखाली शेकडो पारायण करतात. त्रिवेणी संगमाचं स्नान करतात. गंगा दोष हरते. गुरुचरित्राचं पठन करतात, पारायण करतात आणि मतिमंद गतिमंद बुद्धिभ्रंश झालेले लाखो लोक तिथे जाऊन बरे होतात. खरे खोटे? आपण बघितलं असेल गुरुचरित्राचं पारायण हे अलौकिक पारायण आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही संकल्पाचं पारायण करायचं, संकल्पाचं पारायण. 3 पारायणाचा संकल्प करा, 7 पारायणाचा संकल्प करा, 9 पारायणाचा संकल्प करा, 11 पारायणाचा संकल्प करा, 21 पारायणाचा संकल्प करा, 51 पारायणाचा संकल्प करा, 108 पारायणाचा संकल्प करा, फळ भेटणार. महिला मंडळी गुरुचरित्राचं सगळ्यात अधिक पारायण करतात. माणसं मोकळेच, ते कोणतंच पारायण करतील. त्यांना फक्त एकच आहे, 52 दे गुरुचरित्र. आता पहिले झाडाखाली बसून करायचे, आता रमी खेळायचे. कोणतेच पारायण करते. तुम्ही गावगावच्या सप्त्यामध्ये पहा, पारायणाला कोण आहे? मुली आणि महिलांनी एखादा ज्येष्ठ माणूस असतो, जसे बाबा आहे. माणसं नाहीतच, हिशोबातच नाही. ते का सांगितलं मी आपल्याला? आता हे दत्त महाराज आहे, हे जर तुमच्या माझ्या कल्याणासाठी आले असतील तर आपल्याला दत्त दर्शन झालं पाहिजे. ते दत्त दर्शन करायचंय. चला एकनाथ महाराजांकडे जाऊया. विठाला संत एकनाथ महाराज अवघीची त्रैलोक्य आनंदाची आता. महाराज म्हणतात मला या सगळ्या विश्वामध्ये
जीवनामध्ये आनंद दिसतोय, पण कधी? आता. ही आत्मानुभूती, हा साक्षात्काराचा अनुभव संत एकनाथ महाराज आपल्या पुढे ठेवतात. अनुभव प्रपंचातही आहे आणि अनुभव परमार्थातही आहे. लक्ष आहे का? लक्षपूर्वक ऐकताय ना? अनुभव प्रपंचातही आहे, अनुभव परमार्थातही आहे, पण प्रपंचातला आणि परमार्था अनुभव वेगवेगळा आहे. प्रपंचातला अनुभव कुणाला सांगू नका आणि परमार्थातला अनुभव कुणाला सांगितल्याशिवाय राहू नका. त्याचं कारण असं, प्रपंचातला अनुभव दूषण आहे, परमार्थातला अनुभव भूषण आहे. 34 वर्षाची परंपरा. कार्यक्रमाच्या ठिकाणी आलं की संयोजक येतात आणि रखमाजी बाबांचं नाव सांगतात, अनिल शेठचं नाव सांगतात, मदन महाराजांचं नाव सांगतात, नारायण बाबाचं नाव सांगतात. हा अनुभव प्रपंचातला आहे का परमार्थातला आहे? परमार्थातला आहे. या मंदिराला मंदिर बांधायचंय, संकल्प प्रेरणा मिळाली, जागा कुठे? या मंदिराकरता त्यांनी जागा दिली. त्यांच्या शेकडो पिढ्यांचा उद्धार झाला. या नावांचा, बंगाळ नावाचा उद्धार झाला, लोहोटे नावाचा उद्धार झाला, आरोटे नावाचा उद्धार झाला. परमार्थ हे मानवी जीवनाचं भूषण आहे. प्रपंच नका सांगा, सांगण्यासारखाच नाही, अजिबात सांगण्यासारखा नाही. थंडीचे दिवस होते. 60-65 वर्ष वयाचा माणूस सकाळी सकाळी असा घराच्या कडेला रस्त्याच्या बाजूला शेकत होता. गुडघ्यात डोकं घातलं होतं, त्याच्या डोळ्याला धारा होत्या, खाली जमीन ओली झाली होती. त्याचा मित्र तिथे आला, हनवटीला हात घातला. काय झालं? आपला जीवलग मित्र बघितला, 50 वर्षाच्या मैत्रीचा साक्षी. हनवटा, काय झालं? काय? त्यांचा हुंदकत आठवण आला. काहीच नाही झालं. डोळ्याला पाणी, माती ओली झाली खाली. काय झालं तुला? तू जवळच आहे म्हणून तुला सांगतो, पण आतापर्यंत कुणाला सांगतो? गावात कुजबूज ऐकायला आली की माझा पोरगा दारू पितोय. गावात संध्याकाळी घरला गेलो तर रात्री रोज उशिरा येतो, मला माहित होतं. त्याच्या आईनं माझ्यापासून लपवलं, तिला माहित होत. 31 डिसेंबर जवळ आले, मुद्दाम सांगतो, पोरं ताब्यात ठेवा. रात्री 2 वाजता मुलगा मागच्या दारानं आला. आईनं त्याला घरात घेतलं. त्याला चालता येत नव्हतं. मी झोपेचं सोंग करून बसलेला, तोंडावरती पांघरून घेतलेला, थोडंसं पाहत त्याला पलंगावरती झोपवला, त्याच्यावरती पांघरून टाकलं, त्याची बोटं काढली, घरात वास सुटला. पहाटे पर्यंत दम काढला कसा तरी, झोप काही लागत नव्हती. मग सकाळी उठल्या बायको पुढे गेलो, म्हटलं का ग किती वाजता आला? ती म्हटली तू लवकर आला, तुम्ही झोपले तू आला, 10लाच आला. त्याला राग आला, रात्री 2ला आला. ती म्हटली बस सगळ्यात तुम्हाला भास झाला असं. अगं मी डोळ्यानं बघितलं, झोपलेलो नव्हतो मी. बायका बऱ्याच गोष्टी पुरुषांपासून लपवतात आणि हाताच्या बाहेर गेलं की मग डोक्याला हात मारतात. पहिल्यांदाच ब्रेक लावा. किती घरातलं वातावरण खराब होतं, 4 दिवस नाही 8 दिवस, पण पहिल्या तडाख्यातच कार्यक्रम करून टाका. म्हटलं अगं तुझ्या ती आई आहे, तू खोटं बोलते, त्याचे दोष खाली घालते. गावात चर्चा, कसली चर्चा? दारू पितोय म्हणून. आणि रात्री तर बघितलं मी, तू मागच्या दारानं आत घेतलं, पांघरून टाकलं, बुट तूच काढली. पोरं वाळ नका घेऊ माझ्या, तोंडाला टाळा लावा. कोण म्हटली? त्याची बायको. तुला लाज वाटायला पाहिजे थोडी तरी. पोरगा तुझा आहे, तो काय कोण आहे? तो त्याला राग आला, त्यानं तिच्या कानाखाली टेकवली. तुझ्यामुळे आज हा दिवस पाहायला आला. तर पहिल्याच वेळेला सांगितलं असतं तर हातपाय टंगलं म्हणून घरात टांगला असता. पोरगा
दारू पितो. म्हटली चांगली पितो म्हटली. त्याची आई काय म्हटली, त्याची आई काय म्हटली, तो हलकी नाही पेत म्हटली, तो चांगली पेतो म्हटली. ती म्हटली तुला काही लाज वाटत नाही का? तो म्हटला, ती म्हणे तुम्ही नका लई वळवळ करू, बरं काय झालं तुमचं? आता दिवस कंचे आले, ही नॉर्मल गोष्ट झाली. तुम्हाला प्यायची नाही आणि त्याला पिऊ द्यायची नाही, लाज वाटत सोलापूरचं कोल्हापूरला नाही सांगत माऊली, सोलापूरचं कोल्हापूरला. इथं जर वरात असतील महाराज, इथं वरात, इथं पाय ठेवायला जागा सापडली नसते. एक कीर्तन आहे, विठाला मला या बंगाल वस्तीतल्या तरुणांना कोटी कोटी धन्यवाद द्यायचे. त्याचं कारण असं, मला सगळ्या संयोजकांनी सांगितलं कुणाचंच नाव घ्यायचं नाही, फक्त तरुण मित्र मंडळ, दत्त तरुण मित्र मंडळ. कौतुक करतो मी त्यांचा, कोटी कोटी शुभेच्छा देतो त्यांना. जननी जने तो भक्त जने या दाता या शूर, बात सुनते हो? जननी जने तो भक्त जने या दाता या शूर, नहीं तो जननी बांझ भली क्या होईल. हात टेकले पोरांपुढे हात. मला एक जणांनी दुपारी सांगितलं थोडस प्रबोधन करत जा. म्हटलं काय? 40-40 वर्ष झाली बायकाच भेटा ना. आई शपथ माझ्या गावात, पण दुसऱ्या गावातला येऊन सांगत होता मला. आणि आम्हाला लई फोन आहे महाराज, काय तेवढं पहा ना कुठंतरी. म्हटलं काय? अनाथ आश्रमातली पहा म्हणतात. खरे खोटे? हा, ही वेळ कशामुळे आली? ही वेळ कशामुळे आली? ज्या परिवाराला भक्तीचं अधिष्ठान नाही, परमार्थाचं अधिष्ठान नाही, संस्काराचं अधिष्ठान नाही, त्या घरांवरती ही वेळ आली. नीट लक्षात ठेवा, त्या परिवारांवरती वेळ आली. आज समाज तुमच्याकडे पैसा किती आहे पाहत नाही, तुमची नोकरी किती मोठी आहे, तुमचं पॅकेज किती लाखाचं आहे, पुण्याला आहे, मुंबईला आहे, जर्मनीला आहे, जपानला आहे, लोक पाहत नाही. जाणते लोक पाहत नाही. तुमची जमीन किती ते पाहत नाही. मूर्ख लोक पाहतात, त्यांना दोन्ही लागत, त्याला दोन्ही लागत. तो कुठेतरी चिटकेल तरी पाहिजे, वारीला चिटकव, नोकरीला पण पाहिजे, 2-4 एकर जमीन पण पाहिजे. पोरगी काही जमिनीत मातीत जात नाही. दुर्दैव काय झालं माहिती, 35-35 वर्षाच्या सुद्धा मुली बिगर लग्नाच्या आहेत. तुम्हाला चॉईसच झाली नाही आतापर्यंत. बॅड लक येतो, बॅड लक, बॅड लक. बीत गई सो बीत गई तकदीर का शिकवा कौन करे, जो तीर कमान से निकल गई उस तीर का पीछा कौन करे. आज हाडाचे डॉक्टर पाहिले होते, मेंदूचे डॉक्टर पाहिले होते. पुण्या मुंबईमध्ये संगमनेर सारख्या शहरामध्ये एक नवीन मेडिकल सिस्टम ऑपरेट झाली. त्याचं ते आयव्ही, इथे बाळ मिळेल. काय कळलं का तुम्हाला? कृत्रिम पद्धतीनं तुम्हाला मुलं घडवायची. काय संस्कार देणार, त्याचं जेनेटिकच तुम्हाला माहित नाही. हा मोठा इनबॅलन्स आहे, सामाजिक कलंक आहे हा. तुमच्याकडे पैसा नसू द्या, चारित्र्य पाहिजे. तुमच्याकडे प्रॉपर्टी नसू द्या, चारित्र्य पाहिजे. तुमच्याकडे जमीन नसू द्या, चारित्र्य पाहिजे. तुमच्याकडे पॅकेज नसू द्या, कॅरेक्टर पाहिजे. तोटा नाही समाजात सद्गुणाला. लोक शोधत 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 येतात. का सांगितलं मी आपल्याला? प्रपंच दूषणाचा, परमार्थ दूषणाचा. नाथांना भेटण्यासाठी पैठणातून एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आला. पहाटच्या समय तो पैठणात आला. उपवाशी अनवाणी पायानं मुक्काम दर मुक्काम करत करत पैठण आला. काशीवरून, काशी
धर्मसभा बसलेली ती पैठण न्यायालय धर्माचं, ती उत्तर काशी, पैठण दक्षिण काशी. अध्यात्मातले धार्मिकतेचे सगळे निवाडे, न्याय निवाडे पैठणात व्हायचे. सकाळच्या प्रहरी धर्मसभा चाललेली, हा काशीत आलेला वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण एका शिळेला दगडाला टेकून उभा ठाकलेला शुद्धातुर तृषातुर झाला. धर्मसभेतल्या एका ब्राह्मणानं बघितलं कुणीतरी पांथस्त दूरवरून आलेला. लगबगीने पावलं टाकत टाकत त्याच्या जवळती गेला. त्याला कुतूहलानं विचारलं, कोण कोण कुठून आला? कंठरवाण्या आवाजाने सांगितलं, काशी. काशीवरून आला का? हे पैठण आहे. हो, हे पैठण. नाथांना भेटायचे. तो पहा पिंपळाचा पार, तुळशीचं वृंदावन, तो नाथांचा वाडा आहे. पिंपळाचा पार, तुळशीचं वृंदावन. दरवाजाची कडी वाजवली. अहो नाथ आहेत का? आई साहेब गिरजा देवी दाराशी आल्या. वाकून नमस्कार केला. कोण कोण कुठं आला? हे नाथांचं? हो त्यांचंच आहे. मी गिरिजा. कुठून आला? काशीवरून आलो. काशीवरून आलो. हनुमानी पायानं आलात बाई. या गुळ पाण्याचे उपचार सांगितले. कोंबडी टाकली बसायला. डोळ्यात भूक होती, शब्दामध्ये ओढ होती. नाथांना भेटायचंय. काशीवरून पायी प्रवास करतात. आलेच. नाथांची देवपूजा देवघरामध्ये आई साहेब गिरिजा देवी गेला. स्वामी कुणीतरी पाणी असते, खूप दूरवरून आला, तुम्हाला भेटायचं. नाथांची पूजा आटोपली. नाथ ओरी मध्ये तेजपुंज ब्रह्मतेज काही वेगळीच झळाळी चेहऱ्यावरती होती. अहो भाग्य, परम भाग्य. कुठून आली स्वारी? शिका सूत्राला हात घातला तसाच विचारला नाथांनी. श्रीहरी कुठून स्वारी, कुठून आली? ज्यांच्या दर्शनासाठी मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल करत करत काशीपर्यंत पायी प्रवास करत आलो. ते तेजपुंज दिव्य सत्पुरुष संत एकनाथ महाराज पुढे दिसले आणि बाहू उभारून सांगितलं, नाथा तुम्हाला भेटण्यासाठी काशीवरून आलो. काशीवरून आलो हा शब्द नाथांनी ऐकला आणि विश्वनाथ समोर उभे ठाकले. तो शेषाच्या रूपात समाधी अवस्थेमध्ये माझी समाधी भंग होऊ नये म्हणून माझ्या मस्तकावरती सावली धरणारा शेष शिव विश्वनाथाचा भक्त आला. शिरसाष्टांग लोटांगण नाथांनी काशीतून आलेल्या ब्राह्मणाच्या पायाशी घातलं. कडकडून पाय याचा अंतःकरण भरून आलं. तो म्हटला, अहो मी तुमच्या दर्शनासाठी आलो ना काशी होईना, आणि मग तुम्ही माझ्या पायापासून उठा उठा, मला पापात नका टाकू, उठा. नाही नाही नाही, काशीवरनं आला दानवानी पायाला. नाथांच्या डोळ्याला धारा, त्याचे चरण प्रक्षालन चरण स्नान घातलं. याला काही समजेच ना, हा भाव विमर झाला. अहो मला नका बाबा टाकू, उठा, मी तुमच्या दर्शनासाठी आलो. नाथ काही पाय सोडत नाही. तो म्हटला, मग फक्त काशीवरून आलोय म्हणून पाया पडायचंय ना? पुढे काशी विश्वनाथाच्या मंदिरातला मुख्य पुजारी आहे मी. काशी विश्वनाथ माझ्या स्वप्नात आले. स्वप्नात आलेल्या भगवंताने मला सांगितलं, खऱ्या संतांचं दर्शन करायचं असं एक काम कर.
पैठण गोदावरीचा पुण्य परिसर. या पैठण क्षेत्री भानुदासाचे कुळी संत नाथांचा जन्म झाला. त्यांचं दर्शन घे, मोठे अलौकिक संत. बाल वयामध्ये सगळी शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, उपनिषद मुखोद्गत शिळेवरती जातात समाधी अवस्थेत. त्यांची सेवा साधना बघून श्री हरी नारायण गेली 36 वर्ष झालं त्यांच्या घरी कावडी. ज्या वेळेला ते कीर्तनासाठी उभे टाकतात त्यावेळेला स्वतः दत्त महाराज त्याच्या कीर्तनात सोबदार होता. आणि ज्या वेळेला गोपी चंदन देवपूजेमध्ये उघडायचा हात कुणाचा, तर नाथांचा गोपी चंदन द्यायचा कुणाला? उघडणार श्रीखंड्या. घे लावायचा कोणाला? त्याला. असा अधिकार आहे का नाथांचा? त्यांचं दर्शन घेऊन कृतार्थ. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्वही कामे करितो. स्वकरे चंदन घाशी गंगेचे पाणी काढणे भरितो. ददराज त्यांचं दर्शन. हा वृत्तांत स्वतः देवानं मला सांगितलं म्हणून तुमच्या दर्शनाकरता आलो. आता श्रीखंड्याच्या रूपामध्ये बाळ रूपात येऊन कावडीनं पाणी भरणारा देव आहे. गोपी चंदन उघडून देणारा देव आहे. कीर्तनामध्ये माझा सेवक होणारा, माझा पाठराखा चोपदार करणारा श्री भक्त आहे. आकांत खिला आणि श्रीखंड्याच्या रूपातला देव आता घरात जो रोज नांदतोय तो कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे? श्रीखंड्या, ए बाळा श्रीखंड्या, देवा कुठेच रे तू? इतके दिवस काम केली, आता एकदा तरी ये माझ्या. देव अंतर्धान झाले. नाथांनी आकांत आरोळी दिली. श्रीखंड्या, देवा एकदा तरी पुढे ये रे. देवा दृश्य नाथ धरणीला कोसळली. शुद्ध आलं. तास 2 तासानंतर सावध केलं. का हो एवढा विलाप, एवढा आक्रोश कशाला? देवाने माझी सेवा करावी हे माझ्या परमार्थाचं दूषण आहे. तोंडाला हात असं नाही बोलायचं. तो तुमची सेवा करतो, तो तुमचं नाव घेतो, हे तुमच्या परमार्थाचं दूषण नाही, हे तुमच्या परमार्थाचं भूषण आहे. वाऱ्या हाती माप चाले सजनाचे. वाऱ्या हाती माप चाले सजना. वाऱ्या हाती माप चाले सजनाचे. वाऱ्या हाती माप चाले सजनाचे.
वर्ष सेवा केली. परचक्र आलं, स्व सामर्थ्यानं मागे लागला. नाथांकडे सगळ्यात महत्वपूर्ण जबाबदारी होती. स्वामी जनार्दनांच्या दौलताबादगिरीच्या किल्ल्याचा सगळा ताळेबंद एकनाथ महाराज मुनीम 12 वर्ष पूर्ण झाले. शेवटचा दिवस होता. अखेरच्या रात्री संध्याकाळी दिवसभराचा ताळेबंद तपासत होते, पण एक पैसा सापडत नव्हता. चलबिचल झाली थोडीशी. संध्याकाळचा नित्यक्रम असा होता की संध्याकाळी 7च्या वेळेला आरती व्हायची. सगळे सेवक भोजन करायचे. नंतर भजन व्हायचं आणि सगळे झोपायचे. आरतीच्या वेळेला सेवक बोलावले, नाथा आरती आज मी येणार नाही, आज थोडी गडबड झाली. काय हो? काय नाही. रात्रीचे 9 वाजले. या बाया 9 वाजले म्हणून उठायला लागले काय? मी समजू शकतो, नाव ठेवत नाही. मेहंदुरी म्हणजे मला लांबची नाही, खूप जवळची मेहंदुरी. म्हातारपणात या वेळेला या थंडीच्या वातावरणात तुम्ही बसणं हेच मोठं वैशिष्ट्य, हेच मोठं वैशिष्ट्य. रात्रीचे 9 वाजले, 10-11 वाजले, पण नाथ काही जेवले नाही, आरतीला नाही, विश्रांतीला सुद्धा जायला. 11:45-12 वाजायला 2-3 मिनिटं कमी राहिली. मी खूप मनापासून सांगतो, हा हे तुम्हाला आजच ऐकायला छान वाटेल. मला तुम्हाला दत्त अवतरित करायचे. मध्यरात्री 12 वाजता डोळ्याला धारा लागल्या आणि उद्धाराची चिंता करू लागले. 12 वर्ष पूर्ण होत आहेत. कदाचित स्वामी सद्गुरुनाथ माझी परीक्षा पाहत आहे. गुरु परीक्षा, गुरुच्या परीक्षेत नापास होऊ नका. कधी कधी सद्गुरु श्री गुरु आपले गुरु आपली परीक्षा पाहतात, त्याच्यात नापास होऊ नका. कुठल्या अंगानं पाहतील काही सांगता येत नाही. परमार्थाच्या परीक्षेत नापास होऊ नका, पासच व्हा. हा जन्म पुन्हा नाही. तुम्हाला या सगळ्यातून सोडवण्यासाठीच मानवाच्या जन्माला घातले. उद्धाराची चिंता करू लागले आणि सद्गुरु चरणाचा धावा केला. कायमी उद्धार पावे, कायम कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगाल करा समाधानाची चिंता. कै खंड कर्म पारुषतील माझ्या कर्माची खंडना होईल का? खूप प्रमाणे कृपा करा स्वामी, कृपा करा. ईश्वर स्मरण केलं. देवाला काय सांगितलं? देवा तू करुणा कृपा सिंधू, होसी माय बाप आमचा बंधू. देवा तू कृपेचा सागर. देवा तू अनाथाचा दाता, दुःख मोहनाचा वया चिंता. शरण आलो तुझा आता, तारी 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 कृपावंता माया. डोळे उघडले आणि एका पैसा हिशोब ताळेबंद चेक केला. एका क्षणात पैसा पडला. इतका आनंदाचं उदाहरण आलं म्हणता. उड्या मारून उड्या मारून उड्या मारून वा सापडला, सापडला. बेहोश स्वामींची निद्राभंग झाली. खाली आले, काय सापडलं आणि मग घडलेला क्रम सांगितला. दिवसभरातल्या व्यवहारातली एक पैसा सापडत नाही. उद्धाराची चिंता करतो.
जगाचा व्यवहार ज्याच्या सत्तेने चालतो, एक तो सापडला तुला तर डोळ्यात पाणी आलं. सांगितलं उद्धाराची चिंता आहे, कृपा करा. सकाळी उठले, पहाटेचा ब्रह्ममुहूर्त. एकच मिनिट आहे, लक्ष आहे ना? आता हे मिस करू नका, खूप महत्वाचं. संपलं कीर्तन. पहाटेचा ब्रह्ममुहूर्त, ईश्वर चिंतनाचा काळ. स्वामी आले. नाथ, आवरलं तुझं? हो. बाहेर आहे. चल उठ. हाताला धरलं आणि पर्वत चढू लागले. तो डोंगर शूलिभंजन पर्वत. पहाटेचा ब्रह्ममुहूर्त. जसं डोंगर चढत 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 पुढे जातात, काही अंधार, काही प्रकाश, थोडासा कवडसा. नाथांनी जरा कटाक्ष टाकला. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? गुडघ्यापर्यंत धोतर, एक कंबर बांधलेली, एक हातात कमंडलू येतात, एक हातात मोरपंख आहे. पाठी नजर टाकली, 4-5 कुत्री आहेत. कोण आहे? स्वामी. कोण आहे? स्वामी पळत गेले. त्या भिक्षुकाच्या मलंगाच्या वेशातल्या महात्म्याला आलिंगन दिलं. तिथे खाली बसले. महात्म्यानं झोळी घेतली, बाजूला ठेवली. इकडे तिकडे हात घातला. मोठी मोठी पानं होती, त्या पानाचा द्रोण तयार केला. त्या झोळीतनं भाकरी काढल्या, त्याच्यात चुरल्या. एक कुत्रीला जवळ होतं, तिला जवळ घेतलं. त्या कुत्री दुभती होती, तिला दूध होतं, तिचं दूध त्याच्यात पिळलं. काला काला मलंग वेशातला महात्मा, गुडघ्यापर्यंत धोतर, कंबर बांधलेलं, हातात कमंडलू, एक हातात मोरपंख, दिव्य तेजस्वी मूर्ती, बगले झोळी, काठी झोळी, पुढे स्मार. आणि मग एकमेकाच्या मुखात घालतात. स्वामी त्यांच्या मुखात घालतात, ते स्वामींच्या मुखात घालतात. मलंग वेशातले महात्मा नाथांकडे पाहून म्हणतात, हे बाळा, हा काला खातो का? नाथ म्हटली, कुत्रीच्या दुधाचा तुम्ही तुमचंच खा. स्वामींना राग आला आणि स्वामी म्हटले, इथे बैस, गुमान हा काला खा. सद्गुरु आले, तिथे आले. स्वामींनी सांगितलं, त्याला प्रसाद द्या. नाही, अगोदर गुरु कृपा करा. स्वामीने घास घेतला, नाथांच्या मुखामध्ये घातला. स्वामींनी सांगितलं, आता ईश्वर कृपा करा. मलंग वेशातल्या महात्माने घास घेतला, नाथांच्या मुखामध्ये घातला. पहाटेचा ब्रह्ममुहूर्त, ईश्वर चिंतनाचा काळ. शीतळ शांत वारा आला, शीतळ शांतीचा वारा. तिने सुख झाले या शरीरा, फिटला पातकांचा थारा. कळी काळाची धाक धरा रागा. तो काला काही दुधाचा भाकरीचा काला होता का? तो काला होता जीव ब्रह्माच्या ऐक्याचा. तो काला होता गुरु शिष्याचा ऐक्याचा. तो काला होता अद्वैताचा. तो काला होता ब्रह्मानंदाचा. तो काला होता ब्रह्मरसाचा. नाथांनी तो काला खाला. नाथांची अवस्थाच पालटली. शरीर अंकुचित झालं. उभे होते, त्याच ठिकाणी खाली बसले. मांडी घातली. आपोआप 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 घडते सगळं. समाधीचा आसन लावलं. भावमुद्रा. भौतिक जगाचा विसर पडला. देहाचं तादात्म्य सुटलं. आत्मा ब्रह्मरंध्रामध्ये विलीन झाला. अखंड ब्रह्माकार स्थितीत नाथांना समाधी लागली. स्वामींनी विचार केला, आता समाधीत निर्विकल्प जनकल्याणाचं कार्य शिल्लक. डोक्यावरती हात ठेवला. प्रसाद कोणी दिला होता? तेवढा प्रश्न विचारायचा, आठवायचं मला. मलंगाच्या वेशात, गुडघ्यापर्यंत धोतर, कंबर बांधलेली, एक हातात कमंडलू, एक हातात मोरपंख, बगले चोळी आणि पुढे श्वास. कोण होते ते? कोण होते? अवधूत चिंतन श्री. समाधी लागली. स्वामींनी मस्तकावरती हात ठेवला. सद्गुरु कृपा करतात. दर्शनात स्पर्शनात कृपया शिष्य बाहेर आले. आता वेगळ्याच नजरेने पाहत. पहिली नजर गेली, आता नजरच बदलली. भ्रांतीचे पडळ फिटले. ज्ञानांजन घालिता डोळा. ईश्वर कृपा, गुरु कृपा, ज्ञानाचं अंजन, दृष्टी चेंज. आणि नाथांना विचारलं, हा काला खाला तू?
हा काला खाला तू सांग काय अनुभव आला. नाथांना जो अनुभव आला तो सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात अवघेची त्रैलोक्य आनंदाची आया अवघेची त्रैलोक्य आनंदाची आया अवघेची त्रैलोक्य आनंदाची आया अवघेची त्रैलोक्य आनंदाची नाथांना झालेलं दत्त दर्शन या अभंगात त्यांनी सांगितले. ही माझी साक्षात्काराची अनुभूती आहे. आता मला जग पहिल्यासारखं दिसत नाही. सद्गुरूंची कृपा, कृपा होण्यापूर्वीचं जीवन, कृपा झाल्यानंतरचं जीवन, चेंज द लाईफ, पार्ट चेंज होता आयुष्याचा. आम्ही स्वतःला इतके भाग्यवान समजतो. आम्ही जर आळंदीला गेलो नसतो, शिकलो नसतो तर काय केलं असतं? काय केलं असतं? तुम्ही विचार करा. सागर दादा, आपण जर गळ्यात माळा घातल्या नसत्या, वारकरी भजन गायन केलं, काय केलं काय असतं? चेंज द लाईफ. पण त्याचा काय ज्ञानदादा सगळ्या महाराष्ट्रात नाव आहे. आता पुण्यावरून आलंय, हवेलीलाच होतं, हेलिकॉप्टर मी बसला. तिथे अशा ठिकाणी गेला होता, तिथे त्याच गावात एक छोटा मळा आहे, गोतेमाळा. चौघाकडे हेलिकॉप्टर. काय चौघा माणसं किती श्रीमंत असते. आपलं पोरगा तिथे गेलं. चेंज लाईफ. तुम्ही थोडासा थोडी कास धरा, गळ्यात माळ घाला, कपाला गंध घाला, चांगल्या संगतीत राहा, तुम्हालाही तोच अनुभव येईल. गुरु चरणाची जोडी
लागो रे माझे गुरु रे लागो रे लागो रे अर्जुनानं एकच निर्णय घेतला. त्याचा एकच निर्णय होता, मला कृष्ण हवाय. अर्जुनाचा एकच निर्णय होता, मला कृष्ण हवाय. कृष्ण सोडून दुसरं काहीच लागत नाही. हा अर्जुनाने घेतलेला पहिला निर्णय, आणि त्या निर्णयावरती तो ठाम होता. त्याला कृष्ण मिळाला. तिथून पुढच्या जीवनामध्ये अर्जुनानं आयुष्यात कोणताच निर्णय घेतला नाही. त्याच्या आयुष्याची सगळे निर्णय श्रीकृष्णाने घेतले. वाक्य कळालं? अर्जुनाच्या आयुष्यातले सगळे निर्णय श्रीकृष्णाने घेतले. म्हणून मला तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे की तुमच्या आयुष्यात तुम्ही पहिला निर्णय कोणता घेता यावरती तुमचं जीवन अवलंबून आहे. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे तुमच्या मनाचा कंट्रोल पॉइंट तुमच्याकडे पाहिजे. तुमच्या मनाचा कंट्रोल पॉइंट तुमच्याकडे पाहिजे. कृष्ण तुम्हाला मदत करेल, सद्गुरुनाथ तुम्हाला मदत करतील, दत्त महाराज तुम्हाला मदत करतील. खूप उद्विग्न झाला, या औदुंबराच्या झाडाखाली येऊन बसा, मंत्र चालू करा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. खूप राग आला ना? 10 9 8 7 6 5 4 2 3 2 1 परत जा. असं 9 वेळा करा, राग संपून जाईल. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथाची विस्तृत चिंतन एका कीर्तनात एका तासात नाही सांगू शकत. हा नाथांचा अनुभव आहे. पुन्हा एकदा कधी वेळ मिळाला तर त्याच्या पुढच्या चरणाचा विचार करूया. आपण खूप गोड साथ केली. मी तुम्हाला एवढी एक खटी भेटलीच कशी काय ज्ञानराजा? मला कमालच वाटतं. एवढे मोठे सप्ताहामध्ये निमंत्रण त्याला वाटलं आता सारखं लांब जाण्यापेक्षा थोडं जवळ असावं म्हणून थांबला. सगळे योगेश महाराज, सागर महाराज, इंद्रबान सर तुम्ही काल होते? क्या बात आहे. रोज हे बंगाल वस्तीचं काहीतरी गुडलं म्हणून तरुण मित्र परिवार दोन्हीही चोपदार आणि उत्कृष्ट सिस्टीम. महेंद्र आमच्या सगळ्यांचा जीवलग मित्र आहे. तुम्हाला म्हणलं कसं काय? ऑल इज वेल. जन्म केला तुम्हा सगळ्यांना भोजन घ्यायचंय. बरीचशी मंडळी आलेत, आता सगळे आल्यावर कीर्तन थांबवायचं असतं. विठोबा माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज
तू रोज पाहिजे मला वाचायला. आज माझ्याकडे विषयाची मर्यादा होती, मला आजच्या याच विषयावरती बोलायचं होतं आणि मी स्वतःला मर्यादित ठेवलं होतं की मला आज याच विषयात सोडून बोलायचं. कारण आज दत्त जयंती, वारकरी संप्रदायातले दत्त परंपरेचे एकमेव संत एकनाथ महाराज आहे की ज्यांना नाथांना दत्त दर्शन झालेलं आहे. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, एका कीर्तनात नाही सांगत, म्हणून मी आज याच विषयावर बोललो. नाहीतर इतरत्र भरपूरच बॅटिंग करता आली असती तुम्ही, पण आज वैशिष्ट्य विषयाचा भंग कधीच करायचा नाही, दिवसाचा भंग, तो दोष लागेल. म्हणून आजच्या विषयाला मी मर्यादा दिली. बऱ्याच लोकांच्या अपेक्षा होत्या, मला ते एक भाविक आले, त्यांनी पिंगळा म्हणायला सांगितलं, पण मी त्यांना म्हणलं पिंगळा 45,000ला एवढ्या कमी याच्यात कसं काय म्हणायचं, माफ करा मला, मी विनोद केला. पण पिंगळा त्यांच्या नावावरती ब्रँड येतो, त्यांच्या तोंडात त्यांच्या वातावरणात खूप जबरदस्त असतो आणि ते ब्रँडचे खूप छान आहे. त्याच्याकरता मला पुढच्या वेळेला दुसरं काहीतरी सांगा की तुमचा ब्रँड. माझा पण एक स्वतंत्र ब्रँड आहे, माझ्या चॅनलला, इन्स्टाला, फेसबुकला हे सगळे माझे फॉलोअर्स आहे आणि खूप सारे क्लिप्स माझ्या तो व्हायरल करतोय. माझा स्वतंत्र ब्रँड आहे, पण आता तो ब्रँड दाखवायला माझा वेळ संपलेला आहे. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. माऊली असं ना करू, बरं एकट्या पुरतच हे नका. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. बोले रे देवा करा क्षमा करा महाराज, नाही विचारिला करा क्षमा करा महाराज. तुका म्हणे पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज, तुम्ही सिद्ध गुरुदेव दत्त.